तर श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ हा एकदम नाही का बड्डे स्पेशल व्हिडिओ आहे. आणि काही वाढदिवसाचं म्हणा किंवा एखाद्याचं लग्न कार्याचं म्हणा, अशा म्हणजे नाही का जे काही काही गोष्टी असतात, या गोष्टींना किंवा या निमित्त कारणानेच बहीण भावांना एकत्र यायला भेटतं. नाही तर प्रत्येकजण नाही का आपल्या आपल्या कामात बिझी झालेला असतो. प्रत्येकाच्या मागे त्याच्या संसाराच्या व्यापी असतातच. तर चला, आज होता भाऊंचा वाढदिवस आणि मग त्यांच्या बहिणीचं पण लग्नाच्या निमित्ताने येणं झालेलंच होतं इकडे. तर मग त्या पण आल्या वाढदिवसाला केक घेऊन. आणि मुलांनी पण काकांना सरप्राईज देण्यासाठी गिफ्ट आणलंच होतं, केक पण आणला होता. तर अशा पद्धतीनं सगळ्यांच्या गप्पा टप्पा मारत, चेष्टा मस्करी करत बड्डे सेलिब्रेशन चालू आहे करण्याचं. आणि मुलांचं माहिती आहे ना, दरवेळेस ठरल्याप्रमाणे ते पण फोटो व्हिडिओ काढत आहे. तर अशा पद्धतीने चाललं आहे सगळ्यांचा गप्पा टप्पांमध्ये आनंद. म्हणजे नाही का, म्हणजे फॅमिलीला एकत्र येण्यासाठी आणि काही अशा गोष्टी नाही का असं असतात ना, एकत्र यायला जर तुम्हाला काही कारण भेटलं तर त्या गोष्टीचा आनंद प्रत्येकाने पुरेपूर घ्यावा. एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी बोलावा, ज्याने एकमेकांचं मन पण मोकळं होतं आणि आपली माणसं आपल्याला एकदम जवळ असल्यासारखं पण वाटतं. तर चला, मुलांना म्हणत होते मी तुमचे फोटोशूट घेते, तुम्ही जा काकांच्या बाजूला बसा, मी हे केक वगैरे कट करते. तर ते मला म्हणत होते नाही नाही, तर आपण सगळे सोबत बसू, कॅमेरा लावून देऊ. म्हटले बरं ठीक आहे चालेल. तर चला, आणि वाढदिवस म्हटला की हे बघा, आता सगळी फॅमिली एकत्र जमा झालेली आहे. आणि नाही का, इतके गोड पदार्थ होते. एक एक मुलांनी आणलेला, एक एक त्यांच्या भाच्याने आणलेला, बाकी तर स्वीट्स इतके पुतणीने आणलेले. म्हणजे बघा, इतके गोड गोड पदार्थ आहे. पेढे, बर्फी, मलाई बर्फी, मोहनपुरी, मोहन काय म्हणतात त्याला, माहीमचा हलवा, परत घरी केलेला बीटचा हलवा होता, प्लस पेठा होता, 2 वेगवेगळ्या प्रकारचे केक, असं खूप सगळे गोड गोड पदार्थ झाले होते. तर चला, आता सगळे थोडंसं नाश्ता आम्ही करून घेतो. आणि तुम्हाला कसा वाटला आपला हा बड्डे स्पेशल व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा. तर चला, भेटू पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.